सो हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. तर बघू शकताय मी कामावरून आलेले, आम्ही दोघंजण कामावरून आलेल्या मुलांनी कसं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं बघा. तर खूप छान असं फुगा लावला होता आणि इतकं छान वाटलं, अक्षरशः डोळे भरून आले. कुणी नाही आजपर्यंत केलं, पण आत्ता सध्या मुलं मोठे झालेत तर मुलं सगळ्या ह्या गोष्टी करतात, त्यामुळं खूप आनंद वाटला. आणि डेकोरेशन कसं झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यांनी परस्पर हे सगळं मग कामावरून यायच्या आधी शाळेतून आल्यानंतर केलेलं आहे. खूप अभिमान वाटतो आपल्या मुलांवर की असं करतात. आणि आईवडिलांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन त्यांनी केली. तर आता ह्याच्यातनं एवढं सांगायचं आहे की साहेबांनी आमच्या खूप छान गिफ्ट पण दिलं त्यांनी पण. आणि हे डेकोरेशन बघून तर आश्चर्यचकित झालो आम्ही दोघांनी. मुलं असावे तर असे असावेत. मुलं खरंच आहेत माझे गुणी, पण अभ्यासात थोडं मागं पडायला लागले, त्यामुळे सगळ्यांना बोलायला चान्स भेटायला लागले. तर जातील ते पण पुढं जातील आणि जे काय आहे त्यातनं पण पुढं जाऊ आम्ही. तर बघू शकताय खूप छान असं डेकोरेशन केलं. किती मेहनत घेतली असेल ह्याच्यामध्ये. तर हे मेहनत माझ्या दोन्ही मुलांनी आणि माझ्या मोठ्या मुलांनी म्हणजे दीराच्या मुलांनी घेतलेली. तर इथं बघू शकताय जो माणूस स्वतःच्या कष्टाचा जास्त गिफ्ट नाही दिलं, पण त्या 2 रुपयाचं गिफ्ट असू या 20 रुपयाचं असू, पण तो गिफ्ट आणून स्वतः केसात गजरा मारणं म्हणजे खूप लकीलीच आहे. की कुणाच्या बायका लाखांनी कमवतात, 50,000नी कमवतात, त्यापेक्षा हे सुख खूप छान आहे. तर बघू शकताय दरवर्षी हे गुलाब असंच देतात. माझं अशी इच्छा होती की यावर्षी मी गुलाब घेणार नाही तुमच्याकडनं, पण त्यांचं ऐकतच नव्हते. तरी पण दिले. आणि बघू शकता इथं गुलाब पण घेतला आणि नंतर मग लेकीने इथं ऑप्शन केलं. कुणी नाही केलं आजपर्यंत, पण खरंच मुलांनी केलं. खूप छान वाटलं. ती खडीसाखर भरवत होती आणि माझी चेहऱ्याची रिॲक्शन बघा. मग इथं त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून केक कापला आणि मग केक एकमेकाला पण भरवायचं चालू केलं. आता हे पीस काढत होते आणि साहेब म्हणतात मी आधी भरवतो तुला. तर म्हणलं नाही, आधी मी भरवणार. आणि मग बघा शेवटी मीच त्यांना पहिले भरवला. हे बघा खूप साधा सिंपल केला, पण घरातल्या घरात खूप छान वाटलं. आणि ह्याच तर सुख असतं हो. दुसरं काय हवं असतं माणसाला? सोनं नाणं पैशाची गरज नाही. हे सुख आयुष्यभर असंच राहो, आत्तापर्यंत जसं होतं तसंच राहो. परत एकदा तुम्हाला अजून एकदा परत एकदा मुलांचं कौतुक दाखवण्यासाठी मी हा 2 वेळा व्हिडिओ काढलेला आहे. तर खरंच मुलांनी खूप छान केलेलं आहे. आणि असंच देव त्यांना चांगली बुद्धी घालू, तसंच अभ्यासात पण घालू द्या. तर खूप छान वाटलं मुलांचं हे सगळं डेकोरेशन बघून. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना. सो हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळे? मस्त मजेतच असाल. तर आज तुम्ही बघू शकता आज होती आमची ॲनिव्हर्सरी. आमच्या म्हणजे लग्नाचा वाढदिवस होता आज आमच्या. तर कंप्लीट 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत लग्नाच्या वाढदिवसाला. म्हणजे 19 वर्ष संसाराला झाले, 20वे चालू झाले. तर बघू शकता आल्या मुलांनी इतकं सुंदर सरप्राईज दिलं. हे बघा, हे अशा काही पद्धतीने डेकोरेशन केलं खरंच. आणि इथं लिहिलं 19 कंप्लीट झाले असं लिहिलेलं आहे. आणि खूप छान असं डेकोरेशन केलं. त्यानंतर त्यांनी केकसुद्धा आणला होता. मुलांनी मिळून केलं. मुलांनी म्हणजे माझ्या 2 मुलं आणि दीराचा मुलगा भैयानी आमच्या. तर पुतण्यानी मिळून केलं. तर बघू शकता तुम्ही इतकं सुंदर डेकोरेशन केलं. आल्या एकदम असं दरवाजात एक फुगा लावलेला होता त्यांनी आणि ते माझ्या डोक्यावर फोडलं. खूप छान वाटलं आमच्या दोघांच्या. आणि हे बघा, आणि आहोंनी त्यांच्या पैशातनं एक गजरा पण दिला. लाख मोलाचं गिफ्ट नसू द्या, नाही दिलं तरी चालेल, लाखाचं नसू द्या, रुपयाचा असू द्या, पण मेहनतीच्या पैशातनं एक गजरा दिला, एक गुलाबाचं फूल दिलं आपल्या बायकोला, त्यात ती समाधान असते. काही गरज नाही आहे सोनं नाणं असावं असं काही नाही आहे. सोनं नाणं कशाला पाहिजे? सोनं नाणं हेच तर माझं मुलं आणि माझा नवरा, हेच तर माझं खरं सोनं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते, कारण मला बरेच नातेवाईक सोन्या नाण्यावरनं खूप हिनवते. आणि सोनं नाणं आहेत, जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आहे. कुंकवाचा धनी शाबूत आहे, बाद झाली की तेच तर लाख मोलाचं आहे. आणि घर परपंचा आणि लेकरा गोकुळाने भरलेलं घर हे महत्त्वाचं आहे जास्त. म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात आई होणं किंवा गोकुळाने भरलेलं घर, आपला नवरा परपंच, हे लई खूप वेगळं आहे. आणि ह्याच्यात मी खूप समाधान आहे. 19 वर्ष झालं असेच गेलेत, खूप छान आनंदात गेले. तसेच इथून पण जाऊ द्या. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं सेलिब्रेशन केलं ते पण बघा तुम्ही.